मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे। सन 1970 पासून नाशिककर खवय्यांच्या सेवेत सुरू असलेल्या ओल्ड प्रभू का ढाबा या हॉटेलच्या दुसऱ्या शाखेचे शानदार उद्घाटन। विल्लोळी गावच्या पुढे काही अंतरावर नाशिक मुंबई हायवेवरील खवय्यांसाठी सन 1970 मध्ये सुरू केलेल्या ओल्ड प्रभू का ढाबा या हॉटेलचे दुसऱ्या शाखेचे उद्घाटन बंडू शेठ चाटे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी हॉटेलच्या संचालकांनी अधिक माहिती दिली। प्रभू नावाचा ढाबा होता। ते काळामध्ये ट्रकच्या आमच्याकडे त्यांचा धंदा होता। नंतर रिस्पॉन्स मिळाल्यावर आमच्याकडे फोर व्हीलरच्या कस्टमर येत होते। त्याच्यानंतर आमचे भाऊ आम्ही मिळून धंदा केला होता। नंतर मग आमचे जे काही भाऊ आमचे मुले वगैरे आहे त्यांनी आमचा वारसा जपलेला आहे आणि जवळजवळ आमच्या 4-5 शाखा इकडे झालेल्या आहेत। तर पहिली शाखा जी होती जुनी 1970ची, त्याच्यानंतर ही दुसरी शाखा आहे। इतर जे काय आमची शाखा आहे ती ठिकठिकाणी एक प्रभू नावाने ओळखल्या जाते। असं 1970ला आमच्या काकांनी आणि आमच्या वडिलांनी एक छोटंसं झाड लावलं। आज त्या झाडाचा वटवृक्ष झाला आणि ते आम्ही सांभाळण्याचं काम करतो आहे सगळे भाऊ मिळून। गिऱ्हाईकाला चांगली सेवा देतो आहे। थोडी गिऱ्हाईकाची गैरसोय व्हायची राहण्याची, त्याच्याकरता आज इथं नवीन ओल्ड प्रभू ढाब्याची दुसरी शाखा ओल्ड प्रभू ढाबा आणि लॉजिंग बोर्डिंग AC नॉन AC रूम ग्राहकाच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। इथून पुढे बी आम्ही अशीच सेवा सगळे भाऊ मिळून करत राहू बस। आणि आम्ही आज जीविका आहे फक्त त्या ग्राहकाच्या आशीर्वादामुळे बस। 1970 पासून या लाईनमध्ये या व्यवसायामध्ये पडले। त्याच्यानंतर त्यांनी ग्राहकांना जसा जे पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या मनाला भावेल अशी चव दिली आणि तीच परंपरा आम्ही सोबत आहे। आज आमच्या काकांच्या हॉटेलचं दुसरी शाखा एक ओपन होती आज, त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी राजेश चाटे आणि आज नवीन जागेमध्ये जे उद्घाटन होतं आहे ओल्ड प्रभू ढाबा म्हणून लॉजिंग आणि बोर्डिंग या दोन्ही प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत। आणि आतापर्यंत आपण फक्त जेवण देण्याची सुविधा ठेवलेली होती, पण आजपासून तुम्हाला म्हणजे आज ग्राहकांसाठी आपल्याकडे लॉजिंगची पण व्यवस्था झालेली आहे। आणि 1970 पासून जे आपण प्रभू का ढाबा म्हणून चालू करतो आहे, जे चालू आहे आणि जेवणाची व्यवस्था पण आपल्याकडे पहिले होती, आज लॉजिंगची झालेली आहे। तर ग्राहकांच्या काही ज्या अडचणी होत्या, आज जेवण खूप छान आहे तुमच्याकडे, पण आमच्याकडे थांबण्यासाठी जागा नाही आहे। तर आज ती पण एक आमची जागा भरून निघालेली आहे। आणि जे ओल्ड प्रभू ढाबा आणि आपला प्रभू का ढाबा हे शेजारी असून त्याच्यासमोर प्रभू का ढाबा आणि ओल्ड प्रभू ढाब्याच्या समोर ओल्ड प्रभू ढाबा लॉजिंग आणि बोर्डिंग हे नवीन जागेमध्ये व्यवस्थित चालू आहे आणि जुन्या जागेतही चालूच आहे। कार्यक्रमास बंडू शेठ चाटे पाटील, अंजनाताई बंडू शेठ पाटील, विलास चाटे, अविनाश चाटे, मोहित चाटे, सार्थक चाटे, राजेश चाटे, संदीप चाटे, विजय चाटे, संतोष चाटे, प्रकाश चाटे, राहुल मधुकर केदार, सौ माधुरी राहुल केदार यांच्यासह आप्तस्वकीय मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।